योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा 119वा सप्ताह आहे आणि सप्ताहाचा आजचा 5वा दिवस आहे आणि आज समाजाचा उच्चांक झालेला आहे। आज जवळजवळ 3 ते 4 लाख समाज या ठिकाणी उपस्थित आहेत। तसं 8 दिवसामध्ये 20 ते 25 लाख समाज येत असतो, तर आता तर अंदाज असा वाटतोय की त्यापेक्षा जास्त समाज यावर्षी येईल, कारण दररोज समाज उच्चांक मागचे सगळे प्रकारचे उच्चांक ओलांडीत आहेत आणि भाकरी आमटीचा प्रसाद हा सुद्धा भरपूर आजूबाजूचे गाव आहेत ते करतायत। श्रामपूर शहर असेल, राहता शहर असेल, आजूबाजू खेडे असतील आणि हजारो स्वयंसेवक या ठिकाणी खूप कष्ट घेऊन लोकांची भोजनाची व्यवस्था करतायत। भोजन आणि भजन गंगागिरी महाराजांचं ब्रीदवाक्य आहेत, लेने को हरिनाम देने को अन्नदान। द्यायचं असेल अन्नदान करावं, द्यायचं असेल हरिनाम घ्यावं। आता हा हरिनाम सप्ताह आहे, अखंड भजन 10,000 टाळकरी अखंड भजन करीत आहेत 7 दिवस आणि 20 ते 25 हजार स्वयंसेवक या ठिकाणी वाढण्याची सेवा करीत आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी येणारा जो भक्तवर्ग आहे, आता रस्ते थोडे अरुंद असल्यामुळं बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत आहे, तर त्याला पर्याय नाही, कारण दुसरे काही आता रस्ते आपण निर्माण करू शकत नाही। परंतु अशाही परिस्थितीमध्ये समाजाचा उत्साह खूप आहे आणि अशा प्रकारच्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे। तर उद्या आमटीचा शेवटचा दिवस आहे, तर परवा एकादशी आहे आणि एकादशीला मग फराळ असतो। एकादशीला 300 क्विंटल साबुदाणा आणि 100 क्विंटल भगर अशा प्रकारचं फराळाचं नियोजन आहे आणि द्वादशीला 400 ते 500 क्विंटलची बुंदी, 700 पोत्याचा चिवळा अशा प्रकारचं काल्याचं प्रसादाचं नियोजन आहे आणि ग्रामस्थही खूप कष्ट घेत आहेत। आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोक कष्ट घेत आहेत। मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या। हो, 25 तारखेला म्हणजे काल्याला मुख्यमंत्री महोदय सप्ताहाला येणार आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा येणार आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे गिरीश भाऊ महाजन ज्यांच्याकडं आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत आणि कुंभमेळ्याचे सुद्धा ते मंत्री आहेत, तर गिरीश भाऊ महाजन येणार आहेत। त्याप्रमाणे विखे साहेब या ठिकाणी पालकमंत्री ते पण असणार आहेत। आता एक व्हीव्हीआयपी लोक आमदार खासदार येत आहेत, दर्शन करत आहेत, काय एकत्रित अनुभव येतो त्यांचा सगळा? आता या ठिकाणी लाखोंच्या संख्येने समाज येतो आणि समाज येतो म्हटल्यानंतर हे मोठे लोक येतात आणि आनंदाची गोष्ट आहे। आपल्या कार्यक्रमाला अशा अशा प्रकारे एक चांगलं काम करणारे मोठे लोक येत आहेत, त्यामुळे काही कामं होतात। इथं रस्त्याचे अर्जंट कामं 4 कोटी झालेत, बेटामध्ये सुद्धा विकासाची कामं चालू आहेत, तर निश्चित आपल्याला या लोकांचा विकासाकरता फायदाच होत असतो। धनगरवाडी एक छोटंसं गाव आहे, तसं एक 1,500 लोकसंख्येचं गाव आहे, पण एवढ्या छोट्याशा गावाने एवढी मोठी हिंमत केली। शेवटी हिंमत करणं फार महत्वाचं असतं, कारण बाकीचे गाव मदत करतात, सहकार्य करतात, पण कोणाला तरी निमित्त व्हावं लागतं। एकाच्या कैवाळे उगवे बहुतांची कोळे, आणि कोणीतरी निमित्त होतं, त्या सर्व जगाला आनंद मिळतो। धनगरवाडी निमित्त झालं, त्याचा आनंद सर्वच लोक घेत आहेत, वारकरी तर घेतच आहेत, पण आजूबाजूचे गाव सुद्धा सेवेच्या माध्यमातून त्याचा आनंद घेतात। रामकृष्ण हरी। योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा 119वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी पंचकृषी या ठिकाणी होत आहे। आज जवळजवळ 4था दिवस आहे। आज 4थ्या दिवसाचे मानना आज लाखोच्या संख्येत जनता गेलेली आहे। आज विशेषतः म्हणजे अशी अपेक्षा नव्हती एवढी मोठी गर्दी होईल, पण भयानक इतकी मोठी गर्दी झाली की 2-2 तास ट्रॅफिक जाम होते। पण आपण सप्ताह कमिटीना आणि पंचकृषीना अगदी चोख असं नियोजन या ठिकाणी चालू आहे। आजचा आणि उद्याचा फक्त आमटीचा शेवटचा दिवस आहे, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, म्हणून ज्या सर्व भक्तांना आव्हान आहे की 2 दिवस फक्त आमटी राहिलेली। आजचा दिवस तर गेलाच आहे, पण उद्याचा शेवटचा दिवस आहे, म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने यावं, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, आमटीचा महाप्रसाद घ्यावा, हीच आपल्या सर्वांना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान आहे।